आता सोलापूरमधून मोठी बातमी आहे। सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मोहोळ तालुक्यामध्ये 2 पाटलांमधील संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आलाय। भाजपचे नेते राजन पाटील आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यात वाकयुद्ध रंगलंय। राजन पाटील यांनी उमेश पाटील यांच्यावर निशाणा साधलाय। त्याला आता उमेश पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। कुणाची चॅलेंज स्वीकारत असतं? चॅलेंज स्वीकारत असतं की आपल्या बरोबरच्या माणसाची। उगा कुणाची चॅलेंज स्वीकारतो लोक हसतील मला। पैलवान आपल्या ताकदीत असला पाहिजेला आहे। उगा एखाद्या असल्या पैलवानचं कशी काय ताकद लावायची आपण? त्यामुळे कुस्ती करायची असती ती आम्ही पैलवान बघून करायची असती। लढत ही पैलवानासोबत होते, बरोबर आहे। आणि उमेश पाटील यांना तेल लावलेला पैलवान हा त्यांच्या समोर आला, म्हणून त्यांचा विधानसभेमध्ये आम्ही पराभव करू शकलो। त्यामुळे या तेल लावलेल्या पैलवानाच्या समोर लढायला पैलवानच लागेल, आणि म्हणूनच त्यांनी माझं आव्हान स्वीकारलं नाही। ते पैलवान नाहीयेत, ते काय आहेत त्यांनी टाळी वाजवून त्या ठिकाणी सगळ्या समोर दाखवून दिलं। हे कमी पडलं असेल तर त्यांनी जे पूर्वी एक डान्स केलेला आहे तो परत एकदा तुमच्या चॅनलवर दाखवा, म्हणजे त्यांनी ती उपमा स्वतःलाच दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।